श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक का करतात, यामागचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवांना अत्यंत भोळे आणि लवकर प्रसन्न होणारे देव मानले जाते. त्यांना फक्त एक लोटा स्वच्छ पाणी श्रद्धेने अर्पण केले तरी ते भक्तावर कृपा करतात. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे अत्यंत घातक विष बाहेर आले. संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. ती शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्या मस्तकावर जलाभिषेक केला. तेव्हापासून शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. पाणी हे शुद्धता, शांतता आणि जीवनाचे प्रतीक आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना आपण आपल्या मनातील अहंकार, राग, लोभ आणि नकारात्मक विचारही महादेवांच्या चरणी अर्पण करतो, असा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे. श्रावण महिना, प्रत्येक सोमवार, प्रदोष आणि महाशिवरात्री या दिवशी जलाभिषेकाला खूप महत्त्व आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्यास मन प्रसन्न होते आणि शिवकृपा लाभते. अभिषेकासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. अनेक जण गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा पंचामृत अभिषेकही करतात. मात्र श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे. महादेवांना भक्तिभाव प्रिय आहे. म्हणूनच महादेवाच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक करणे म्हणजे केवळ एक पूजा नसून मन, वाणी आणि कर्म यांचे शुद्धीकरण करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.